नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता खऱ्या अर्थानं चुरस दिसून येत आहे. याचं खरं कारण असं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार असं भाकीत केलं होतं. यामुळं खऱ्या अर्थानं त्याच वेळेस महायुतीमध्ये खिंडार पडणार अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या होत्या. एकूणच या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते कामाला लागले आहेत. एकूण बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार अतुलदा भोसले आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ह्यांचं अक्षरशः गण आणि गट पिंजून काढत आहेत. या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचंच निर्विवाद वर्चस्व सातारा जिल्हा परिषदेवरती आणण्यासाठी सर्वच भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कामाला लागल्याचं चित्र दिसून येत आहे. या अनुषंगानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे महत्वपूर्ण भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. नगर परिषदेवरती आणि एकूणच जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व नगर परिषदांमध्ये दिसून आलं. त्याच पद्धतीनं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार मोठ्या संख्येनं विजयी होण्यासाठी सर्व नेते पायाला भेंगरी लावून पळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नामदार शंभूराज देसाई यांनी बैठकीसाठी आवाहन केल्यानंतर दोन्ही नेते खऱ्या अर्थानं या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांनी धैर्यशील कदम यांना या बैठकीसाठी पाठवलं होतं. मात्र नेतेच नसल्यामुळं ही बैठक खऱ्या अर्थानं निष्फळ ठरली. महायुतीमध्ये आता बेबनाव असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. एकूणच एकला चलो रे अशाच पद्धतीची भूमिका घ्यावी लागणार आणि त्या अर्थानं खरं पाहता भारतीय जनता पक्ष हे स्वबळावरतीच जिल्हा परिषदेवरती आपल्या मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या सूचनेचं, आदेशाचं तंतोतंत पालन करणार असंच चित्र एकूणच या होत असलेल्या घटना घडामोडीवरून दिसून येत आहे.